खबर महानगर पालिका के गलियारों से है। कल्याण डोंबिवली महानगर पालिका चुनाव 2025-2026 के सार्वत्रिक चुनाव में शिवसेना सिंधे गुट से जीतकर आने वाले नगर सेवक रमेश सुदाम जाधव का समाज के सभी स्तर से सम्मान गौरव हो रहा है। शिवसेना महायुति से पैनल नंबर 14 से विजय हुए रमेश जाधव का भारतीय जनता पार्टी के वरिष्ठ कार्यकर्ता दादा साहेब ठोकले, पत्रकार कलीम शेख, समाज सेवक मनोज चंदन शिवे, बाबा साहेब ब्राह्मणे, गौतम रोहिदास गरुड़ इत्यादि ने रमेश जाधव का शॉल पुष्पगुच्छ देकर सम्मान गौरव किया है। इस मौके पर कल्याण डोंबिवली शहर परिसर के प्रसिद्ध भवन निर्माता उद्योगपति कामेश रमेश जाधव तथा भूतपूर्व नगर सेविका रेखा रमेश जाधव भी उपस्थित रही। हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन। कल्याण डोंबिवली महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये आमचे जाणकार माजी महापौर, ज्येष्ठ मोठे समाजसेवक आणि समाजाला धरून हमेशा चालणारे, त्यांच्या समस्या सोडवणारे, झोपडपट्टी विभागामध्ये अत्यंत त्यांची आम्हाला गरज होती आणि म्हणून जनतेनं त्यांना प्रचंड बहुमतानं प्रभाग 14मधून क विभागातून त्यांना प्रचंड मताधिक्यानं निवडून दिल्याबद्दल खरोखरच आम्हाला एक अभिमानास्पद गोष्ट वाटते आणि म्हणून त्यांचा आमच्या नेतृत्व विभागाच्या वतीनं या ठिकाणी आम्ही त्यांचा सत्कार करणार, धन्यवाद देणार, काय अपेक्षा करणार बोला। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या 2026च्या निवडणुकीत शिवसेना भाजप युतीच्या वतीने प्रभाग क्रमांक 14 मधून मी निवडून आलेलो आहे। हे निवडून आला असताना देखील माझं पहिलं नातं नेतुली टेकडी या विभागाचे आहे, कारण 1995ला मी या नेतुली विभागातून निवडून आलो होतो। ठोकळे साहेब देखील माझे सहकारी म्हणून उभे होते, परंतु मी त्या ठिकाणी निवडून आल्यानंतर झोपडपट्टी विभाग असल्या कारणाने त्या ठिकाणची कामं करत असताना झोपडपट्टीकडे दुर्लक्ष न करता कुठल्याही विभागात जरी असलो, उपमहापौर होतो, महापौर होतो, तरी मी नेतृत्व टेकडी भागाचा डेव्हलपमेंटसाठी एक प्रयत्न करत होतो। त्याला सहकार्य देखील ठोकळे साहेब आणि सगळी मंडळी आमची या ठिकाणी करत होती आणि आता देखील जरी 14 प्रभाग क्रमांकातून आलो असतो तरी नेतृत्व किंवा इकडच्या आजूबाजूच्या परिसरात विकासाच्या दृष्टीने काम करण्याचा प्रयत्न करणार आहे।